आज मी बनवते गिलक्याचे भरीत। हे बघा, हे गिलके मी असं थोडं थोडं याचं साल काढून घेतलं आणि याप्रमाणे ते चिरून घ्यायचं, असं गोलाकार चकत्या। आपण बनवणार गिलक्याचं भरीत। हे बघा, कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावर आपण हे गिलक्याच्या काप, गिलकं म्हणा, गोसाळी म्हणा, कोणी गोसाळी म्हणतं। आता आपण हे परतवून घेऊ छान तेलावर। हे बघा, असं छान तेलावर परतवून घ्यायचं, थोड्या तेलावर अगदी, आणि झाकण ठेवून आपण हे वाफवून घेऊ। तोपर्यंत आपण इकडे मिरच्या भाजून आपण ठेचा बनवून घेऊ। हे बघा, लसूण, हिरवी मिरची आपण हे सर्व भाजून घेतलं, कोथिंबीर आणि मीठ। आता आपण याचा ठेचा बनवून घेऊ। बघा, गिलकं आपण चांगलं वाफवून घेतलं। आता ते असं छान थोडं थोडं असं छान ठेचून घ्यायचं। कढईमध्ये राई तळतडली की आपण शेंगदाणे टाकून घ्यायचे थोडे, आणि हिरवी मिरची। छान परतवून घ्यायचं। चांगला ठेचा परतवून झाल्यानंतर एक छोटासा बारीक चिरून कांदा आपण परतवून घेऊ। थोडीशी हळद टाकून घेतली। चला, कांदा चांगला परतवून झाला। आता आपण हे ठेचून घेतलेलं गिलक्याचं भरीत वाफवलेलं आता आपण त्यात टाकून घेऊ। आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू। आपण ठेच्यातही घातलेलं आहे, त्यामुळे मीठ कमी घालायचं आणि छान असं आपण भरीत परतवून घेऊ। घोसाळीचं भरीत, गिलक्याचं भरीत। हे बघा, तयार झाले आपले गिलक्याचे भरीत। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मऊ लुसलुसीत असे छान लोण्यासारखे मऊ लुसलुसीत गिलक्याचे भरीत।